पुढच्या बातमीकडे. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास पळशेत लगत असलेल्या वनक्षेत्रात काही अज्ञात इसम अवैधरित्या खैर वृक्षाची तोड करून खैराचे लाकूड एका पिकअप मध्ये भरत असल्याचं दिसून आलं. त्यानुसार वन कर्मचारी यांनी वाहनाजवळ जात असता वन कर्मचारी जवळ येत असल्याचं पाहून वाहन चालक व त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पिकअप क्रमांक MH41AU 2712 या वाहनाजवळ जाऊन तपास केला असता सदर वाहनात खैर प्रजातीचे 27 नग भरले असल्याचे दिसून आले. सदर वाहन पुढील तपासासाठी जप्त केले असून पिकअप वाहनासह त्याची किंमत अंदाजे 5 लाख रुपये आहे. उपवन संरक्षण पश्चिम भाग नाशिकचे पंकज गारगे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर यांनी आपले सहकारी वनपाल भूषण भोये, प्रवीण गांगुर्डे, हिरामन महाले व वनरक्षक तुळशीराम खांडवी, तुषार भोये, हेमराज गावित, वसंत गावित, भास्कर पवार, जयेश अहिरे, हेमंत गावित, धनराज वाघमारे तसेच उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मदतीला आलेले वनकर्मचारी अविनाश छगणे, वाहन चालक आनंद चौधरी यांनी एकत्रित ही कारवाई केली आहे.